प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 31 मे 2026 रविवार। आता कोणत्याही अडथळा नाही, हे दर्शिसच्या कन्ये नदीप्रमाणे आपल्या देशातून वाहत जा। आता कोणताही अडथळा उरलेले नाही। येसाया 23 अध्याय 10 वचन। संदेष्टा येसायाने अनेक राष्ट्रावर न्यायाची घोषणा केली आणि शेवटी दर्शीच्या कन्याला म्हणाला, नदीप्रमाणे आपल्या देशातून वाहत जा। तुला आता कोणत्याही अडथळा नाही। आपण स्वतःही परमेश्वराचे नंदासारखे आहोत। देव आणि कोकराची सिंहासनापासून वागणारे आपल्या अंतःकरणातून जीवनाचे पाण्याची नद्या वाहतील। नद्या देशासाठी मोठा आशीर्वाद असतात। कधीकधी लोक नदीचा प्रवाह थांबवण्यासाठी धरणे बांधतात आणि पाणी साठवून ठेवतात, पण परमेश्वराला आपण स्थिर आणि अडकून राहावे असे वाटत नाही। त्याची इच्छा आहे की आपण वाहत राहावे। तो प्रत्येक अडथळा मोडून काढतो आणि प्रेमाने म्हणतो, मोकळेपणाने वाहत जा। तुझ्यासाठी आता कोणतेही तारण नाही। एका कुटुंबात एका बहिणीला परमेश्वराकडून आरोग्यदान आणि भविष्यवाणीची देणगी मिळाली होती। ती प्रार्थनाशील होती आणि आत्मिकरित्या उंची वाढवण्याची तीव्र इच्छा तिच्या मनात होती, पण तिची सासू तिला सेवाकार्यासाठी जाऊ देत नव्हती। ती सतत तक्रारी करत तिच्या मार्गात अडथळे निर्माण करीत होती। एक दिवस परमेश्वराने हस्तक्षेप केला। त्याने तो अडथळा दूर केला आणि त्या बहिणीला सेवाकार्यात पुढे नेण्याची इच्छा प्रकट केली। परमेश्वराने सासूच्या हृदयात कल्वारीचे प्रेम ओतले आणि आत्म्यासाठी भार दिला। थोड्याच काळात सासू आणि सून दोघी मिळून सेवा करू लागल्या। हे दुहेरी आशीर्वाद ठरले। वडीलधाऱ्याचे संगोपन आणि तरुणीच्या आत्मिक देणग्या सेवेत प्रभावीपणे कार्य करू लागल्या। आज तुझ्या जीवनातही तारणासारखे अडथळे आहेत काय? तुला जसे उठून तेजस्वी व्हायला हवे तसे होऊ शकत नाही काय? परमेश्वर प्रत्येक असा अडथळा दूर करू इच्छितो। बायबल म्हणतो, जो मार्ग उघडतो तो त्यांची पुढे जाईल। ते तुटून बाहेर पडतील, वेशीतून जाऊन बाहेर येतील। त्यांचे राजा त्यांचे पुढे जाईल आणि परमेश्वर त्यांची अगोदर असेल। मीका 2 अध्याय 13 वचन। एका बाजूला परमेश्वर अडथळे तोडणारा आहे, दुसऱ्या बाजूला तो वाकडे मार्ग सरळ करतो। तो अरण्यात रस्ता निर्माण करतो आणि वाळवंटात नद्या निर्माण करतो। देवाचे लेकरांनो, तुम्हाला जीवनात अडथळे आणि बंधने जाणवत आहेत काय? आज परमेश्वर तुमच्यासाठी सामर्थ्यवान योद्ध्यासारखा उठतो। तो तुमच्या आत्मिक जीवनात स्वातंत्र्य, सेवाकार्यात पुनरुज्जीवन आणि आत्महत्याच्या मोठ्या पिकाची आशीर्वाद देईल। पुढील ध्यानासाठी वचन। तुझ्या मध्यभागी असलेला परमेश्वर तुझा देव, तो पराक्रमी आहे आणि तो तुझे धारण करील। तू पुन्हा संकट पावणार नाहीस। सपन्या 3 अध्याय 15 वचन। आजचे बायबल वाचन सकाळी 2 इतिहास 13 अध्याय 14 अध्याय, संध्याकाळी योहान 12 अध्याय 1 ते 26 वचन। धन्यवाद।